विषयी बोलायचं झालं तर जल, जंगल आणि जमीन आतापर्यंत जो प्रत्येक डोंगराच्या कानेकोपऱ्यामध्ये राहणारा आदिवासी बांधव या बांधवांनी जल, जमीन, जंगल याचं संरक्षण केलेलंच आहे आणि ते टिकवलेलंच आहे. तर असा हा जागतिक आदिवासी दिन या ठिकाणी आपण सर्वजण एकत्रित होऊन या ठिकाणी आपण साजरा करत आहोत. पुढील काळामध्ये त्यांच्या काळ युग बघितलं तर आदिवासी बांधवासमोर असणारे आव्हान जसं शिक्षणाची प्रसार करणं, त्याचप्रमाणे आधुनिक तंत्राचा वापर करून जसं आज आपण बघत आहोत वैज्ञानिक दृष्टिकोनातून आज इतकं पुढे चाललेलं आहे. डोळ्यासमोर माध्यम ठेवून त्याचा वापर कसा होईल आणि चांगल्या